मी जे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली त्यावरती एकही कॉन्ट्रोवर्सी नाही झाली. आय थिंक वी वर व्हेरी सरप्राइज्ड, कारण एकाच व्यक्तींनी एकाच चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि मग छत्रपती असं डबल रोल करणं संभाजी महाराज हे फार मोठं रिस्क होतं. म्हणजे खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी होऊ शकली, तरी सुद्धा होल हार्टेडली क्लीनली विथ ऑल क्लेनलीनेस एकही बोट उचललं गेलं नाही प्रेक्षकांकडनं ना क्रिटिक्सकडनं, आणि खूप वेलकम केलं. त्यामुळे माझा एक्सपिरियन्स त्या भूमिका करण्यात खूप छान होता, आणि त्यामुळे मी पुढे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती नक्की चित्रपट करणार, यात वादच नाही. आणि तो मराठीतच करणार, तो मराठीतच भव्य दिवस झाला पाहिजे, कारण मराठीत त्या भाषेचं त्याची एक ब्युटी असते. म्हणजे तो दुसऱ्या भाषांमध्ये पण व्हावा यात काहीच वाद नाही, कारण तो जास्त लोकांपर्यंत पण पोचावा, पण विथ सबटायटल्स एक मराठी भाषेमध्ये ओरिजिनली झाला पाहिजे, कारण ती त्यांची भाषा होती ना. त्यामुळे त्या भाषेचं एक 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 त्याची ब्युटी, जसं सादत हसन म्हणतो, जर का वाचत असलात तुम्ही तर तुम्ही तो मराठीत त्याचा अनुवाद वाचलात तर त्याची ती मजा नाही जी त्याच्या भाषेत हिंदी उर्दूमध्ये वाचण्याची मजा आहे. तुम्ही विजय तेंडुलकर इंग्लिश अनुवाद वाचलात तर त्याची मजा नाही, ती त्यांची भाषेची गंमत होती, त्यांची भाषेची ब्युटी होती. पुलं मराठीमध्येच वाचण्यात गंमत आहे, ती इंग्लिश त्याचा अनुवाद जे कोणी वाचत असेल त्यांना बिचाऱ्यांना. सो तसं मला छत्रपती संभाजी महाराजांवरती एक पिक्चर हा मला 100% करायचाच आहे फ्युचरमध्ये, जो मराठीमध्ये भव्य दिव्य चित्रपट असेल, पण त्याची वेळ यायची अजून मे बी 4-5 वर्षानंतर. पण मला असं, मग जर का इतकं होल हार्टेडली आता ऍक्सेप्ट केलं तर मला भीती वाटायचं काही कारण नाहीये पुढे जाऊन करायला.